हाय हॅलो नमस्कार. तर मिलन आहे ना कायम तृषासाठी ना भरपूर फ्रूट्स आणत असतात. जे काय फ्रूट्स तिथं फ्रूट स्टॉलला गेले ना अवेलेबल असतील ना तिथे सगळे फ्रूट्स घेऊन येतात. तर ते पूर्ण खाल्ल्या जात नाही तृषाकडनं रोज रोज कट करून दिल्यावर ते पण कंटाळा येतात मुलांना. त्याच्यामुळे मी तृषासाठी असा ज्यूस बनवत असते, मिक्स फ्रूटचा ज्यूस. तर आता मी ड्रॅगन घेतलेले आहे आणि त्याच्यात अनार टाकलेले म्हणजेच डाळिंब टाकले, डाळिंबाचे दाणे. तर या दोन गोष्टींचा मी मिक्स ज्यूस करणार आहे तिच्यासाठी. कधी कधी भरपूर फ्रूट्स मी त्याच्यात ऍड करते, स्ट्रॉबेरी, किवी असं मिक्स फ्रूटचा, ऍपल वगैरे मिक्स फ्रूटचा पण ज्यूस करते. त्यामध्ये मी 4-5 खजूर, 4-5 बदाम आणि 4-5 काळे मनुके असं सगळं घेतलेलं आहे. आणि थिकनेस येतो थोडंसं, खजूरनी गोडवा येतो थोडासा, कारण शुगर किंवा गुळ पावडर हे ऍड करत नाही मी. आणि त्याच्यानंतर चॉकलेट सिरप टाकलं, कारण चॉकलेट सिरपची टेस्ट तृषाला फार आवडते. त्यानंतर थोडंसं दूध आपल्या अंदाजाने टाकायचं, मिक्सरला फिरवायचं, कसं परत चेक करायचं ठीक झाले, पातळ झाले. त्याच्यामुळे ते डाळिंबाचे ते दाण्यांचा भुगा होतो ना, बिया लागतात, त्याच्यामुळे ते छान ग्लासमध्ये कपमध्ये गाळून घ्यायचं. आणि मुलं मोस्टली नाटकच करतात ह्या अशा गोष्टी प्यायला. त्याच्यामुळे तिला असे स्ट्रॉ आणलेत मी, नादवून मग तिला द्यायचं कोणतं हवंय, तुषा कोणतं पिणार आहे, कशाने पिणार आहे, असं छान छान तिच्यासारखं गोड गोड बोलून तिला तो शेक ज्यूस काय बनवलेला आहे आपण तो नादवून पिऊ घालायचा. म्हणजे ती पिती असं तिच्या कलेकलेने घेतल्यावर. तर असं काहीच असतं. चलो बाय.